लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे। विघ्नहर्ता मंडपांमध्ये विराजमान झालाय। शहरात सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त आल्हाददायक वातावरण पाहायला मिळते। भक्तिमय वातावरण दिसून येते। लालबाग परळ प्रमाणे शहरातील विविध ठिकाणी उंच, आकर्षक आणि सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविक घराबाहेर पडणार आहेत। आणि अशा स्थितीमध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था ही सुरळीत राहावी, कुठेही खोळंबा होऊ नये, कुणालाही त्रास होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज झालेत। तर मुंबई वाहतूक शाखेच्या उपायुक्त प्रज्ञा येडगे यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। गणेश उत्सवाच्या या 10 दिवसांमध्ये मुंबई शहरामध्ये मोठी गर्दी असते आणि या गर्दीमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी होत असते। मात्र या वाहतूक कोंडीचा सामना कशा पद्धतीत मुंबईकर करतो आपण पाहत आलेलो आहोत। त्यासाठीच आपण पाहतोय की मुंबई पोलिसांच्या वतीने खास करून वाहतूक विभागाकडून कसं नियोजन करण्यात आलेलं आहे यासाठी मुंबई वाहतूक शाखेच्या उपायुक्त प्रज्ञा येडगे मॅडम आहेत माझ्यासोबत। मॅम, 10 दिवसांचा आता उत्सव आहे, मोठा सण आहे सगळ्यांसाठीच, कसं नियोजन केलेलं आहे? कारण मोठी गर्दी लालबाग या सगळ्याच परिसरामध्ये असते, त्यामुळे कसं नियोजन आहे यावेळी? बरोबर आहे। ह्यावरचे जे गणपती आहेत 7 ते 17 या कालावधीमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गणपती होत आहेत। लोकांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आम्हाला। आगमनाच्या देखील मिरवणुका खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आपल्याकडे। तर त्या अनुषंगाने संपूर्ण मुंबईमध्ये आपण ट्रॅफिकचं नियोजन केलेलं आहे। त्या प्रकारे आपण संपूर्ण मुंबईसाठी दरवर्षीप्रमाणे एक आपण नोटिफिकेशन काढतो आणि ज्याच्यामध्ये जे आपले मेन विसर्जनाचे दिवस असतात, 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आणि 10व्या दिवशीचा गणपती, तर याच्या अनुषंगाने आपण काही जे विसर्जनाचे रूट्स आहेत त्याच्यामधून आपण काही ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्जन करत असतो। तर त्याप्रमाणे आपण एक नोटिफिकेशन डिक्लेअर केलेलं आहे जे आपल्या आमच्या वेबसाईटवरती आणि आमच्या ट्विटर हँडलवरती देखील उपलब्ध आहे। तर जे आपले मुंबईमध्ये ह्यावेळी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे मेन ब्रिजेस आहेत, जसं सायन ब्रिज आहे किंवा आपला बेलासिस मुंबई सेंट्रलचा ब्रिज आहे, तर हे दोन्ही ब्रिजचे बांधकाम सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचं थोडंफार आपल्याला समस्या समोर येत आहे, पण त्याच्यातून देखील आपण मार्ग काढत आहोत। अल्टरनेट रूट्स आपण त्याप्रमाणे दिलेले आहेत। तर याकरिता आम्ही काही क्लिप्स देखील थोड्या दिवसामध्ये प्रसारित करणार आहोत की जेणेकरून लोकांना कुठून कसं जाता येईल आणि त्या प्रकारे लोकांनी मार्गक्रमण करावे। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।